गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत आता समथिंग 5:30. योगाला जायचं आहे. थोडी तब्येत ठीक नाही आहे. दात घासते, तयार होते आणि योगाला निघूया. चलो मिलेंगे योगा सेंटर में. चला फटाफट आवरूया. चला आजचा दिवस खूप चांगला आहे. आय लव्ह यू गॉड. I love you God. Thank you God. Thank you God. आणि सॉरी गॉड. स्वामी हो. हाय गाईज, योगासाठी रेडी झाली आहे. चला योगाला निघूया. योगा क्लासला वाजले 6 समथिंग 5:45. चला कंटिन्यू करूया. चला लवकर फटाफट गाडी काढा. चलो योगा सेंटरला पोचली घेता. इथे होता ज्यूस वगैरे घेता. त्यांचे मिस्टर्स आम्हाला योगा शिकवतात. गार्डन दत्तनगर गार्डन. हे आमचं योगा सेंटर. हा आमचा योगा सेंटर. हे आमचे सर. मी काका तुमचं वय काय? एज किती तुमचं? इंग्लिशमध्ये सांगा ना. किती? 78. या 70s मधल्या किंवा 60s मधल्या ना तुम्ही काकी? काय तुमचं एज 72 झालं. 72 झालं बघा. आणि सर तुम्ही? सर तुम्ही? 64. ह्या माझ्या वयाच्या 50s मधल्या आहेत वाटतं. मी 49. चलो योगा करेंगे नाही तर सर ओरडतील. 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम रवये नमः. ओम रवये नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम भानवे नमः. 2 3 4 5 6 7 8
9, 10, 11, 12. बस संपला आपलं डेली रुटीन. मासे आज आलेत का वर बघूया आपण. मोठे मोठे येतात मासे वर. चल बिस्किट टाकते. श्री स्वामी समर्थ. 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 Back to home. योगा रुटीन ओवर. आता फ्रेश होते आणि तुम्हाला माझा आवडा ज्यूस दाखवते. चला हातपाय धुवून घेते पहिले. फ्रेश होते. हळद घेऊ. थोडंसं रील बघू. मग आंघोळ. चला हे माझं मी असं आवळा ज्यूस बनवून ठेवते. हे आवळा, हळदी, काळी मिरी, दालचिनी, थोडं अद्रक, चक्रीफूल आणि काळी मिरी, दालचिनी, चक्रीफूल, अजून हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करते. कढीपत्ता पण टाकला याच्यात आणि आवळ्याला एक शिट्टी घेऊन मिक्समध्ये बारीक करून असं मी बनवून ठेवते. अर्ध बर्फात ठेवून देते आणि अर्ध डेली यूजसाठी काढते. अर्धा किलोचं केलं की माझं महिन्यापेक्षा जास्त जातं. हे आवळा ज्यूस मी बनवते. याच्यामध्ये आवळा आहे जो मी एक शिट्टी घेऊन बॉईल केला आहे. त्याच्यात हळद, अद्रक, हळद म्हणजे कच्ची हळद, अद्रक, कढीपत्ता, काळी मिरी, लवंग, दालचिनी, चक्रीफूल असं सगळं बारीक करून अर्धा किलोचं बनवून ठेवते. अर्ध बर्फात ठेवून देते. अर्धा डेली यूजसाठी काढते. आता ह्याच्यातलं मी 50 ml वगैरे घेईन. त्याच्यामध्ये 50 ml वॉटर टाकून योगावरनं आल्यानंतर हे पहिले पिते. हे बघा एवढं घेते. ॲटलिस्ट पाव कप पेक्षा जास्त थोडं. त्याच्यात पाणी, थोडंसं मीठ. मस्त टेस्टी लागतं. एकदम टेस्टी टँगी टेस्ट लागते. प्यायला पण मजा येते. आता मी तिथे सोफ्यावर जाऊन बसते हॉलमध्ये. एन्जॉय करते. ज्यूस मस्त टँगी टेस्ट आहे. अशी कढीपत्त्याची पण थोडीशी टेस्ट येते. आंबट, काळी मिरी खूप छान लागते. आमच्या बिल्डिंगमध्ये ॲलोवेरा पण आहे. पण म्हणजे
ॲलोवेरा कसं लगेच काढलं आणि खाल्लं गोष्ट वेगळी आहे. याच्यात टाकून नाही ठेवू शकत. जे आहे ते स्वाहा. आता 5-10 मिनटं मोबाईलमध्ये रील्स बघते, मग 1 लिटर पाणी पिन, 1 लिटर पाणी पिन, कारण की 1 ग्लास झालं, मग अजून 1 लिटर पाणी पिन आणि मग आंघोळ. रेकॉर्डिंग भरपूर असतं पण लिमिटेशन्स आहेत ना, 12, 13, 14 मिनटापर्यंतच व्हिडिओ मी टाकू शकते. सो आजसाठी एवढंच रुटीन. आता हळूहळू अजून ॲड ऑन करू. एक योगाचं सर बोलत होते आमचे की आपण व्हिडिओ काढू. आमच्या योगामध्ये 2 दिवस म्हणजे असं हे करून असतात. आज हे तर उद्या ते, परत परवांदा फर्स्ट डे, परत सेकंड डे, परत फर्स्ट सेकंड, असं 2 म्हणजे पहिले आसनच असतात सगळे झोपून वगैरे. दुसऱ्या दिवशी सूक्ष्म व्यायाम वगैरे बसून असतात वगैरे. असे 2 दिवस मध्ये सगळं योगा चालतो, म्हणजे हेवी नको व्हायला वगैरे. सो तसं माझं प्लॅनिंग चालू आहे की त्याचा 2 व्हिडिओ असे 2 व्हिडिओमध्ये पण येणं मुश्किल आहे. थोडे फोटोज टाकायला लागते. आय विल ट्राय माय बेस्ट. माझे फ्रेंड्स वगैरे पण बोलत होते आम्हाला पण शिकव थोडं योगा वगैरे. मम्मीला पण माझ्या व्हिडिओ पाहिजे होता योगाचा, की घरच्या घरी ती करेल. सो क्रॉस द फिंगर. आय विल डू. थोडा टाईम लागेल पण आय विल. चलो, आजसाठी एवढं खूप. रेकॉर्डिंग भरपूर असतं पण टाईम लिमिट. बघीन दुसरा जो व्हिडिओ लंच डिनरचं काय असेल तर. आय विल ट्राय माय बेस्ट. हळूहळू मोबाईलकडे कसं बघायचं वगैरे ते पण शिकते मी. चलो, हॅव अ नाईस डे. सो मी ब्लेस यू ऑल.